सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत फास्टर फेणे डिटेक्टिव्ह हे भारा भागवत लिखित पुस्तक. आज जी गोष्ट त्यातली सुरू करणार आहे मी, त्याचं नाव आहे एका दगडात तीन हेर. एका दगडात तीन हेर. सुरू करते. गुप्त कारस्थान, बॉम्बस्फोट आणि हेरगिरी यांनी गच्च भरलेला तो बोलपट होता. तो पाहताना बन्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. पडद्यावर मध्यंतर ही अक्षरं झळकली तेव्हा जागचा उठून तो मालीला म्हणाला, टॉक. काय झकास फिल्म आहे नाही माले? आहे, पण त्यामुळे स्फूर्ती येऊन आणखी काहीतरी अचरटपणा करू नकोस म्हणजे झालं. माली त्याच्याकडे साशंकपणे पाहत म्हणाली. आणि किणी काकांनी विचारलं, चाललायस तरी कुठे तू? चॉकलेट आणायला, बन्या म्हणाला. तुम्हीच तर मगाशी पैसे दिलेत. हा संवाद श्रीनगरच्या सिनेमागृहात चालू होता आणि किणी काका आणि माली यांनी साशंक बनण्यासारखीच परिस्थिती होती. आपले मामा मामी, मामे बहीण आणि किणी काका यांच्या समवेत बन्या उर्फ फास्टर फेणे गेल्या वर्षी एका यात्रा कंपनीमार्फत काश्मीरात गेला होता आणि नेमके त्याच वेळी तिकडे हल्लेखोर घुसल्यामुळे तंग वातावरण झालं होतं. त्यातच एका हाऊसबोटीचा पाठलाग करून बन्यानं एक पाकिस्तानी हेर पकडून दिला होता. हे तुम्ही वाचलेलं असेलच, ऐकलं तर आहेच माझ्याकडनं, मला खात्री आहे. त्या भानगडीनंतर दुसऱ्याच दिवसाची ही हकीकत आहे. आता काश्मीरमधून गाशा गुंडाळून पुण्याला पळायचं असं यात्रा कंपनीनं ठरवलं होतं. पहिल्याने विमानाने दिल्ली गाठायची आणि त्या पुढचा प्रवास बाय दिल्ली एक्सप्रेस व्हाया कल्याण. ते व्हाया बियाचं काही अगोदर सांगू नका, मामी म्हणाले. हा बन्या आपल्याबरोबर आहे तोपर्यंत आपण व्हाया कुठून जाऊ ते आधी सांगता येत नाही. व्हाया लाहोरसुद्धा जाऊ एखाद वेळेस, माली हसत हसत म्हणाली. पण ते जाऊ द्या. किणी काका, तुम्ही आम्हाला काश्मीर सोडण्यापूर्वी सिनेमा दाखवणार आहात ना? तिकीटं तयार आहेत. आणि किणी काकांनी कबूल केलेला तो सिनेमा पाहणं आता चालू होतं. बन्यानं बाहेर पडून स्टॉलवर चॉकलेट घेतलं आणि तो पुन्हा थिएटरात शिरणार तोच त्याला असा भास झाला की आपल्या पॅन्टला मागून हिसका बसतोय. त्यानं चपापून पॅन्टीच्या खिशात हात घातला आणि आत अडकलेली ती छडीची वाकडी मूठ बाहेर उठली. छडीचा मालक 4 पावलांवर उभा राहून आपल्याकडे हसत पाहतोय हे बघून बन्या रागानं म्हणाला, क्या मिस्टर, मस्करी करताय क्या? मस्करी नाही. छडी आता ताठ उभी करून तो तरुण हलक्या आवाजात म्हणाला. आणि मग आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही याची खात्री करून घेण्यासाठी त्याने एकदा आजूबाजूला पाहून म्हटलं, तुम्हारा नाम मुझे मालूम है फास्टर फेणे, तुम मेरे साथ चलो. आश्चर्यानं थक्क होऊन बन्यानं त्या गृहस्थाकडे पाहिलं. भीती, शंका, आदर यांची त्याच्या मनात गर्दी झाली. आदर, कारण खरोखरच त्या उमद्या तरुणाच्या चेहऱ्यावर चारित्र्याचं तेज झळकत होतं. त्याच्या आवाजातही मोहिनी होती. पण तुम्ही कोण? आणि मला सिनेमा पाहायचा आहे ना? त्यानं फुटफुट केली. मी कोण ते नंतर कळेल. बन्याचा बाहू धरून त्याला आपल्याबरोबर ने तो तरुण म्हणाला. आणि सिनेमा वगैरे दूर तर राहू दे. या सिनेमापेक्षाही थरारक कृत्य आपल्याला प्रत्यक्ष करायची आहेत, समजलास? अरे, पडद्यावरचा स्पाय स्मॅशर कसला घेऊन बसलास? इथं प्रत्यक्ष स्पाय घुसलेत, त्यांना आधी स्मॅश केलं पाहिजे. पण काल तेच तर केलं मी, बन्या किंचित गर्वाने म्हणाला. ते मला माहीत आहे सगळं, तो तरुण हसत हसत म्हणाला. तुझी कीर्ती ऐकली म्हणून तर आता तू इथं दिसल्याबरोबर मला खुशी झाली. मी कुणाला तरी शोधितच होतो, पण मला आता वाटतं माझं काम तुझ्याखेरीज दुसऱ्या कुणाकडूनही होणार नाही. मात्र गुप्त ठेवायचं बरं काय सगळं, ॲटमोस्ट सिक्रेसी. बन्या विचारात पडला. त्याचे हात नकळत हातातल्या चॉकलेटची चांदी सोलू लागले. तो म्हणाला, पण माझे काका थिएटरात वाट बघतायत, त्याचं काय? बघू देत, त्यांना मी निरोप धाडतो, त्यांची समजूत घालतो. पण तू चल माझ्याबरोबर.
एकाएकी बन्याची स्थिती नजरबंद केल्यासारखी झाली. तोंडात टाकलेले चॉकलेटचे सगळं तो मुकाट्यानं त्या अनोळखी तरुणाच्या मागोमाग गेला आणि जाता जाता त्यानं त्याला नीट पाहून घेतलं. गृहस्थ 30-32 वर्षाचा असेल. उंची चांगली 6 फुटांवर, सुरवार, मलमलची पैरण, जाकीट आणि काळी फर कॅप असा त्याचा पोशाख होता. पायात मोजे बूट होते. दिसायला गोरा पान, ओठांवर बारीक मिशी आणि माफक कल्ले त्याने राखलेले होते. बन्याला त्यानं 50 पावलांवर एक चिनार वृक्षाखाली नेलं. त्या ठिकाणी एकांत होता. मध्ये उंचवटा आल्यामुळे सिनेमागृह आणि तिथली गर्दी पण दिसत नव्हती. बन्याच्या खांद्यावर हात ठेवून तो तरुण संथ सुरात म्हणाला, माझं नाव अमर शेख. समशेर लीगचा मी वर्कर आहे. गेल्या वर्षी आमची लीग स्थापन झाली आणि तेव्हापासून काश्मीरमध्ये घर करून बसलेल्या हेरगिरीची पाळंमुळं खणून काढण्याचा सपाटा लावला आहे आम्ही. मात्र हे करताना कायदा बेदा गुंडाळून ठेवतो, त्यामुळे आम्हाला आमच्या हालचाली गुप्त कराव्या लागतात. हे बन्यानं ऐकलेलं होतं आणि समशेर लीगबद्दल त्याच्या कुमार मनाला साहजिकच कुतूहल वाटत होतं. समशेर लीगच्या एका नेत्यानं तो विनयानं स्वतःला कार्यकर्ता म्हणत असला तरी तो पुढारी असणार हे नक्कीच. आपल्या मदतीची इच्छा करावी यात बन्याला आपला बहुमान झाल्यासारखं वाटलं. त्या आनंदाच्या भरात सिनेमा, किणी काका, मामा मामी, माली यांची आठवण कुठल्या कुठे वाहून गेली. झालंय काय, त्यानं हलक्या आवाजात माहिती दिली. काहीतरी मोठा कट शिजतोय आणि नेमकं या क्षणी आमचे कार्यकर्ते कुठे ना कुठेतरी पांगले गेले आहेत. हे हल्लेखोर प्रकरण सुरू झाल्यापासून लीगच्या कुणाही माणसाला श्वास घ्यायला फुरसत नाही. म्हणून तुझ्यासारख्या हुशार पोराकडे मला धावावं लागतंय. कुठे शिजतोय हा कट आणि कसला कसला ते माहीत नाही, पण अमर शेखनं उत्तरेकडे बोट केलं. अर्ध्या पाऊण मैलावर डोंगराच्या पायथ्याशी काही घरांची छपरं दिसत होती. त्या गावात दीपक हॉटेल नावाची खानावळ आहे. त्या खानावळीत पाकिस्तानच्या 3 छुप्या हेरांनी ठाण मांडलंय किंवा मांडणार आहेत, कारण आज रात्रीच्या जेवणाची ऑर्डर त्यांनी तिथे दिलेली आहे. तेच या कष्टाचे सूत्रधार असावेत. हे बघते 3 बदमाश, असं म्हणून अमरने एक छोटा ग्रुप फोटो बन्याला दाखवला. त्यांचे पोशाख आता बदललेले असतील, पण शकल हीच. बन्याने शक्य तेवढ्या एकाग्रतेने ते चेहरे पाहून मनाच्या एका कोपऱ्यात साठवून ठेवले. मेमरी टेस्टमध्ये पहिला आलो होतो मी, तो नम्रपणे म्हणाला. बुदस्ता किती गस्ता तेवढं लक्षात नाही, पण पोलिसाला सरळ वर्दी का नाही देत तुम्ही? एवढ्यात नाही, कटाचे धागेदोरे सापडले की मोठी शिकार पकडता येईल. मग मी काय करू म्हणता? तू त्या खानावळीत जा, वाऱ्याच्या वेगानं जा. त्याचं बोलणं चोरून ऐक. उर्दू येतं ना तुला? आणि काही सुगावा लागतो का पहा. मला ते स्वतः करणं शक्य नाही, मी तसा प्रसिद्ध आहे. ही बेटी उंची मला फार नडते. तू मात्र काल मला लाजवणारा पराक्रम केला असलास तरी तुझी छबी या लोकांनी अजून पाहिलेली नाही. यू आर सेफ. फक्त ही कांबळी गुंडाळून घे म्हणजे झालं. ती कशाला? त्यानं विचारलं, पण प्रश्न पुरा होण्याच्या आतच त्याने स्वतःला घोंगडीत लपवलेलं होतं. म्हणजे तू गवळ्याचा बावळा पोर दिसशील. अंग्रेजी पडणेवाला लडका दिखने से यह अच्छा होगा. अच्छा, आता तुम्हाला पुन्हा कुठं भेटू? इथं नाही, त्याच गावाच्या दुसऱ्या टोकाला. माझ्या बोटाकडे बघ, ते काळं चौकोनी घर दिसतंय ना, तो उदासी बाबाचा मठ आहे. तिथं भेट. नंतर रात्र पडायच्या आत मी तुला घरी पोचवू शकतो. आणि असं म्हणून बन्याच्या केसांवरून हात फिरवीत तो म्हणाला, इसमें कोई खतरा नहीं है बच्चे, तुम बेफिकर रहो. पण खत्र्याची फिकीर फास्टर फेणीनं पूर्वी कधी केली होती तर तो आता करेल. एकच सस्मित कटाक्ष आपल्या हिरोकडे फेकून त्यानं त्याला हा हा केलं आणि आपल्या इच्छित स्थळाकडे वायुवेगानं धूम ठोकली.
दीपक हॉटेल हे आकर्षक नाव धारण करणारी खानावळ म्हणजे एक बैठं खोपटं होतं. मोडकळीला आलेलं, जुनाट आणि उदास. त्याचा मालक चांगला ताकदवान तरुण असला तरी बावळट होता. हॉटेलच्या पुढच्या ओसरीला लागून कोपऱ्याची जी खोली होती तीच त्यातल्या त्यात बऱ्यापैकी. खोलीत 2 खाटा, एक टेबल खुर्ची आणि कपाट एवढं जीर्ण सामान होतं. त्या संध्याकाळी या खास खोलीत एका त्रयीची बैठक भरली होती. दोघे खाटेवर बसले होते. त्यातला एक 50च्या जवळ आलेला झुळझुळीत मिशीवाला चष्मेवाला उग्र माणूस होता, पण वडीलधारा कुटुंबवत्सल वाटत होता. दुसरा 18-19 वर्षांचा बावरलेल्या मुद्रेचा पोरगेला तरुण होता. तिसरा गट्टूलाल 30शीतला तरुण खुर्चीवर उलटा बसला असून त्याने हाताने खुर्चीची पाठ घट्ट धरली होती. पाय दोन्ही बाजूस ताणले होते आणि एका हातावर हनवटी टेकून तो बारीक नजरेनं त्या वडीलधाऱ्या गृहस्थांकडे पाहत होता. त्याच्या दुसऱ्या हातात एक संपत आलेला ग्लास होता. गट्टूलालचा चेहरा लाल बुंद होता आणि कपाळावर 2-3 व्रण होते. तिघांचेही पोशाख आधुनिक होते, बुशकोट आणि पॅन्ट. मेजावर 2 रिकामे ग्लास होते. त्यावरून भोजनाला अवकाश असावा आणि म्हणून या मंडळींनी पोटात सॉलिड लोटण्यापूर्वी लिक्विड ओतलं असावं असं दिसत होतं. ओसरी भरपूर मोठी होती. ती 5-6 लहान लहान मेजं असून एक सोडून ती सर्व आता रिकामीच होती. कडेच्या खोलीला लागून जे मेज होते त्याच्यापाशी मात्र एक वाळकुटा मुलगा बसलेला होता. त्याच्या पुढ्यात बकरीच्या दुधानं भरलेला एक पेला होता, पण त्याला अजून त्यानं तोंड लावलं नव्हतं. त्याचे सारं लक्ष आपल्या गलोलीचे तुटलेले रबर सांध्यात गुंतलेलं होतं. पण या हातातल्या उद्योगात तो अगदी मग्न असला तरी त्याचे टवकारलेले कान शेजारच्या खोलीत चाललेल्या संभाषणातले अक्षर टिपून घेत होते. अब इसमें कोई फर्क नहीं होना चाहिए. वडीलधारा उग्र इसम ठासून बोलत होता. खाना निपटेगा 1 घंटे में और घोड़े तो अभी आएंगे. जनाब, खुर्चीवरला गट्टूलाल म्हणाला. आप फिर उतरे हिंदुस्तानी के मैदान में. अगर कोई सुनेगा तो अंग्रेज़ी में बात करो. यहाँ अंग्रेज़ी जानने वाला कोई नहीं है ही कौन इस भूत खाने में. वडीलधारा उतरला. एक होटल वाला छोड़कर और कोई नहीं. वह बाहर लौंडा बैठा है ना, दैट किड, दैट विलेज इडियट. अरे उसकी बात छोड़. तो किड बसला है अपने गलोलीत गुल होऊन. लेकिन किड स्मार्ट मालूम होता है. मैंने उसकी आंखें देखी. तो खाटेवरचा तरुण बोलला. बड़ी तेज है. अच्छा. कपाळावर आठ्या चढवून वडीलधाऱ्यानं त्या तरुणाकडे पाहिलं. वेल, विल सी अबाउट दॅट किड लेटर. इकडे या विषारी किड्याची ती किडकिड ऐकून बाहेर त्या वाळकुट्या मुलाचे कान तापले, पण त्याने आपल्या गलोल दुरुस्तीच्या उद्योगात मात्र खंड पाडला नाही. आतल्या मंडळींनी गट्टूलालच्या सूचनेनुसार जेव्हा इंग्रजीत बोलणं सुरू केलं तेव्हा तो मुलगा स्वतःशी म्हणाला, डॅम यू जेंटलमेन डाकूस, यू थिंक इंग्लिश डज नॉट कम टू मी. इट डॅज, अँड व्हेरी फास्टर than before, because I am in SSC and I am faster फेणे. पण स्वतःशी ही पुटपुट चालू असतानाच त्याच्या टवकारलेल्या कानांनी काही महत्त्वाचे शब्द टिपले होते. त्या किडला आता कसले तरी शेपूट चिकटले होते. किडनॅप, मीटिंग, 9 o'clock, सिकंदर, ऑन द वे, किडनॅप. असं म्हणजे सभा संपल्याबरोबर कुणाला तरी वाटेत हे लोक किडनॅप करणार किंवा पळवणार होते. पण कुणाला? श्रोत्यांपैकी कुणाला तरी नाही, वक्त्यालाच असणार. कळलं कुणाला ते. मंडळी, आज आपण इथे थांबतोय. याचा पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचणार आहोत. बघूया ते कोणाला किडनॅप करतायत आणि त्याच्यात ते यशस्वी होत आहेत का. तर उद्या भेटूया. तोपर्यंत बाय.